छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या उमेदवाराने केला राडा, भाजपच्या बूथवर जाऊन तोडफोड। राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी आज मतदान होत आहे। सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। जिल्हा परिषदेच्या 731 तर पंचायत समित्यांच्या 1462 जागांसाठी ही निवडणूक होते आहे। एकूण 7438 उमेदवार रिंगणात असून 2,08,20,702 मतदानाचा हक्क बजावणार आहेत। दरम्यान ठिकठिकाणी मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय, तर काही ठिकाणी गोंधळ झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारानं राडा केला आहे। भाजपच्या बूथवर जाऊन तोडफोड केल्याचा प्रकार घडला आहे। बजाजनगर येथील एक केंद्राच्या अवघ्या 200 मीटर परिसरावर हा तुफान गोंधळ झाल्याचं पाहायला मिळतंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारानं राडा केला आहे। भाजपाच्या बूथवर जाऊन तोडफोड केल्याचा प्रकार घडला आहे। 40 ते 50 कार्यकर्त्यांसह भाजप पुरस्कृत उमेदवाराच्या बूथवर जाऊन धमकी आणि दमदाटी केली आहे। अनिल चोरडिया असं ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उमेदवाराचं नाव आहे। महिलांना दमदाटी अरेरावी केली आहे। दरम्यान ही संपूर्ण घटना CCTVत कैद झाली आहे। ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, छत्रपती संभाजीनगर।